सोन्याचा आणि अभिषेकाचा दुप्पट वाटा जर मिळवायचा आहे, मला तुम्हाला सांगू द्या, आमच्याकडं सायलेंट स्पिरिट म्हणजे शांत वृत्ती, शांत आमचं चरित्र असलं पाहिजे, आमच्याकडं शांती असली पाहिजे. आणि शांत वृत्तीच आम्हाला अनेक आस्वाद मिळून देणार आहे. आणि त्याच्यापैकी काही गोष्टी आपण पाहिले देवाच्या लोकांनो, पटकन थोडीशी उजळणी करून पुढे जाऊया. आणि ज्यावेळेस आमच्याकडे शांत वृत्ती असते, शांत आत्मा असतो, आणि तो शांत आत्मा मिळवण्यासाठी आम्ही धडपड करू, आम्ही उपवास करू, आम्ही प्रार्थना करू, आम्ही देवासमोर रडू, देवाजवळ प्रार्थना करू. होय देवा, मला शांत वृत्ती हवी आहे, मला शांतीचा आत्मा हवाय, तू शांतीचा राजकुमार आहे, तुझी शांती मला तू दे. ज्यावेळेस ही शांती मिळवण्यासाठी आम्ही धडपड करू, ती शांती ज्यावेळेस आम्हाला मिळणार आहे, ती शांती मला काय करते माहिती का? ती शांती आम्हाला देवाच्या लोकांनो इनर स्टॅबिलिटी म्हणजे अंतर्गत स्थिरता देते. ही इनर स्टॅबिलिटी, अंतर्गत जी स्थिरता आहे, ती अत्यंत महत्वाची आहे. अनेक लोकांना प्रश्न पडतो आपल्या जीवनामध्ये की मी काय करावं. कॉलेज संपल्यानंतर तरुणांना प्रश्न पडतो की पुढे काय करायचं, कारण अंतर्गत स्थिरता नाही. वयात मुलं मुली आले की नेमकं कुणाबरोबर विवाह करावा, कोणाला आपला जीवन साथी बनवावा, कोणाशी लग्न करावं. मग काही म्हणजे गोरा तोंड दिसलं की सटकलंच बाबा. मग आमचं देवाचे लोकांनो विवाह प्रश्न पडतो, नेमकं काय करावं. हे का प्रश्न पडतात माहिती का? इनर स्टॅबिलिटी नाही. जर आमच्याकडे शांत वृत्ती आहे म्हणजे शांतीचा आत्मा आहे, माझ्याकडे जर शांती आहे, आम्हाला इनर स्टॅबिलिटी म्हणजे अंतर्गत स्थिरता प्राप्त होते. आणि ज्याच्याकडे अंतर्गत स्थिरता आहे, मला तुम्हाला सांगू द्या, त्यांना निर्णय घेण्यासाठी ते लोक कधी चुकत नाही. ते निर्णय घेताना योग्य निर्णय घेतात, प्रत्येक काम करताना अचूक काम करतात.